परिस्थिती तुमची पाहता आता सगळेजण आम्ही सहकारी गेल्या 3 महिन्यांपासून तुमच्यावर सोबत आहोत। आत्ताची परिस्थिती तुमची शारीरिक आणि आरोग्याची स्थिती फार बिकट दिसते आहे। अशा स्थितीमध्ये तुम्ही सभा कव्हर करा, सभा करा। दुखणं फिकणं काही नाही करीत मला। मराठा पुढे मराठा एकदा जमला की आपल्यावर उपचार झाला। मला काय नाही होत दुखणं त्रास होत। राज्यातल्या बच्चू कडे आले होते, आजही ते बीड मध्ये आहेत, तुमची भेट घेणार आहेत, नेमकी काय चर्चा होणार? ते काय सरकार पक्षातले थोडेच ते त्यावेळेस मध्यस्थीसाठी आलेले होते, तसे आज बी आहेत। ते काय असे तो आता फिरू शकते संघ ते आणि इथंच येत वाटतं इथे बीड मध्ये। सोयरेची व्याख्या आहे त्याच्याशी सहमत नाही, तुमची सोयरेची व्याख्या आहे त्याच्याशी ते सहमत नसल्याने बदलतील ना, त्यांना काय माहित होतं। नाहीतरी त्यांच्यावरती हे बघा, ते बदलले नाही बदलले, जे खरंय ते खरंय। मीडिया समोर सगळे बैठे सगळे बैठक घेतली होती। बैठकीमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की अंतर असेल 24 पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काहीतरी आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी डोल पाहून पाठीमागे यावं लागेल आणि तो काळ लागेल मधला 2-4 सर बोलताय, आपण लावूया एकदा। अरुण सर या मधल्या काळात 2-4 दिवस त्यावरती विचार मंथन करणार नाही, ते समाजाच्या समोर सगळं सांगणार। आता काय जे सांगायचं मला, मी माझ्या समाजासमोरच आज सांगणार। पाटील राज्य पाठिंबा बच्चू कडू देणार स्पष्ट म्हटलं। देणार नाही, देणार आहेत। हा मग ते सोबत आहेत, मी ते सांगितलं ते सरकार पक्षाकडून नाही आहेत। चर्चेला आलेत, त्यांना काही सांगायचं असं सरकारला सांगतील, परंतु आम्ही आमच्या मार्गावर ठाम येतो आणि आम्ही चाललो। पाटील तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम आहेत। सरकार सुद्धा आता मैदानात उतरले, सगळी पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे, सगळीकडे पोलिसांच्या नियुक्ती होत्या, त्यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहे। सरकार सुद्धा तयार आहे तुमच्या आंदोलनासाठी। हा संघर्ष आता टाळला जाऊ शकतो का? सरकार विरुद्ध मराठा समाज नाही, ते सरकारच्या हातात आहे ना, आम्ही कुठं संघर्ष करायलो? मी तेच सांगितलं, मागची एक चूक झाली पुन्हा करू नका। सामंजस्यानं तोडगा काढायचा प्रयत्न करा, मागं जे झालं ती पुन्हा चूक करू नका। हे कधीच डॅमेज देशाचं भरून निघणार नाही। मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार का 24 नंतर? आता मग थांबा थोडा टाइम, इथं सगळं दिल्यावर मग ते आता सगळं सांगणार आहे मी तुम्हाला। तिथं समाजासमोर, मायबाप समाजासमोर सगळं हिसाब किताब पुरा क्लिअर होणार आहे। एक मराठीतला प्रश्न असा आहे की आतापर्यंतच्या मोठ्या सभेमध्ये तुम्ही समाचार घेतला होता, आज कुणाचा नंबर आहे? सगळं मैदान काय म्हणतात ना, ते सगळं समोर आहे आता थोड्याच वेळात। 4 मंत्री तुम्ही जे नाव सांगितलं नाही ते आज उघड होणार का? नाही, ते आत्ताच नाही, ते पेंटिंग ठेवावं लागतं जशी त्यांना काम लागलं पाहिजे ना, त्यांना पेंटिंग ठेवायला लागेल थोडं। ओके, हो, धन्यवाद। तुम्ही काळजी घ्या। Yes. तुमचं शारीरिक फार खोकला